दुसरा कार्यक्रम आम्ही दाखवू आणि तुम्ही पहा. शायर मोठे तावाच्या गोष्टी करून राहिला शायर मोरे स्वार, इसलिए मेरा कहना क्या जरा सुन ले. की शायरी पहचान, जिसको नहीं अक्कल वो नक्कल क्या गाएगा, सर बसर हजारों में गोता खाएगा. शायर मोरे सर ने म्हटलं मैदान से बघा देंगे. बांधवानो, ह्या झाल्या गर्वाच्या गोष्टी. गर्व करण्याची तुमची वय नाही राहिली शायर मोरे सर नाही. आपल्या वयाचा विचार करा. जैसा तुम्हारे में दम है तो हम भी सीने में दम रखते. जब तक सीने में दम है तब तक तू मेरा कुछ बिगाड़ नहीं सकता. अरे मजबूत पहिया तुरे का तू उखाड़ नहीं सकता. मुझसे निकली जबान पीछे हटा नहीं सकता और लिखा लेख किस्मत का तू मिटा नहीं सकता. हम भी दम रखते. बांधवानो, शायर मोठत नाहीये आणि म्हणून शायर मोरे सरजीला प्रश्न विचार. वशिष्ठ ऋषीचा मंदिर कोण्या ठिकाणी, साधा प्रश्न विचारला. शायर मोरे सरनं काही जमलं नाही. इथून तिथून फिरवून टाकल्या आणि प्रयाग नाव सांगून दिले. शायर मोरे सरजी डोक्याला ताण द्या, बुद्धीचा विकास करा, डोक्याला ताण द्या आणि नंतर उत्तर द्या. तसं उत्तर नाही हो शायर मोरे सर. उत्तर ते नाहीये. उत्तर प्रदेशामध्ये मोनाली नावाचं गाव आहे. उत्तर प्रदेशला मोनाली नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये वशिष्ठ ऋषीचं मंदिर आहे. कोणी गेला असेल किंवा माहित असेल, हे सत्य उत्तर माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. शायर मोरे सरला प्रश्न विचारला. एका कुवाऱ्या मुलीला गर्भ राहिला म्हणून ती मुलगी काय म्हणू लागली की आता कसं करू आत्महत्या करू, काय करू. म्हणून ती सिद्ध पुरुषाकडे गेली आणि सिद्ध पुरुषाला म्हणू लागली, महाराज माझ्या गर्भाचा विलट लावा, माझ्या गर्भाचा विल्हेवाट लावा, नाहीतर मी आत्महत्या करते. तेव्हा त्या सिद्ध पुरुषानं काय केलं, तो सिद्ध पुरुष कोण आणि त्या ठिकाणी कोणता असा शेट गेला होता आणि ते गर्भ कोणाच्या पोटामध्ये टाकला. बांधवानो, जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे काशीमध्ये हिमगिरी नावाचं गाव आहे. काशीमध्ये हिमगिरी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये सिद्ध पुरुष राहत होता. कोणता? दयानंद नावाचा सिद्ध पुरुष, दयानंद नावाचा. आणि त्याच्याकडे ते मुलगी गेली कुवारी, गर्भ घेऊन, पोटामध्ये गर्भ. आणि त्याच वेळेस शेठ कोणता गेला? विद्याधरण नावाचा शेठ गेला. म्हणे महाराज माझ्या पत्नीला मुलं बाळ नाहीये, मी काय करू, मुलं बाळ नाही आहे. म्हणून त्या सिद्ध पुरुषांनी त्या मुलीचा गर्भ या विद्याधरण नावा शेठच्या पत्नीच्या पोटामध्ये टाकलं, यशोमतीच्या पोटात टाकलं तो गर्भ. हे काशीमध्ये हिमगिरीच्या नावाच्या गावची गोष्ट आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. शायर मोरे सरजी अशा तावाच्या गोष्टी केल्या. आता कार्यक्रम बंद होईपर्यंत तावाच्या गोष्टी करच्या. मग पाहू तुमची शायरी, मग तुमची शायरी पाहू, तुमची हुशारी. शायर मोरे सर जी ये भी बुदा शायर है.
किती जरी तुमच्या बरोबर कार्यक्रम दिनमते झाले, पाहिली मी तुमची शायरी आणि माझी शायरी तुम्ही पाहिली. आता मी काय म्हणतो, माझी शायरी काय आहे. यार मोरे सरजीने एक शेर म्हटलं सुरुवातीला आला, तावामध्ये आला आणि तावामध्ये म्हणून दिलं. 2 दिन के बाद शायरी मिला, शेर काय जमला नाही, भोवतच राहून दिलं. कोणीकडे तसं नाही शाहीर. तावामध्ये कधी येऊ नये, शांतीने काम करा, धीरज से काम लो, धीरज से. मेरे दोस्त शाहीर मोरेश्वर जी, ताव मारला नाही हो, नाही तो जोश में होश खोट बैठवले. शायरी वैसी नहीं है, बाजारचा भाजीपाला आहे का शायरी. उच्चला जीभ लावला टाळूला, विचार करून बोला आणि विचार करून शेर बनवा. अब देखो तुम्हारे सामने मैंने अभी शेर बनाया, शेर को चेंज नहीं करूंगा, जो मुझसे जबान निकलेगी मैं वही पेश करूंगा. बहुत दिनों के बाद आज दोनों की जोड़ फंसी है और देखने वाले महफिल की बड़ी खुशी है. दोनों में एक किसी को हार खाना पड़ेगा, दोनों में एक किसी को हार खाना पड़ेगा. अरे उठा के दफ्तर याद से भागना पड़ेगा. आता गाणं माझं आहे का अल्बम घेतात आहे. कान खोल के सुन ले मेरे शायरी के बोल, कान खोल के सुन ले मेरे शायरी के बोल. आज तेरा फूट जाएगा अभिमान का बोल, आज तेरा फूट जाएगा अभिमान का बोल. किती वेळ मारलं मला, किती वेळ मारले. तुमचा अभिमानाचा ढोल आज फुटल्याशिवाय राहणार. जाऊन शास्त्राचा गाणं माझा एक शब्द ऐका, गाण्याचे बोल ऐका, मी का म्हणतो.
शाहीर मोठं ज्ञानी आहे, पुराणाचे वाचणारे आहे आणि इथे बसलेले लोक सर्व ज्ञानी आहे. असा कोणता ऋषी झाला त्यांनी आपल्या शिष्याची शीर कापली. शाहीर मोर्चाचं लक्ष द्या. त्याने आपल्या शिष्याची शीर कापली आणि ती शीर अग्नीमध्ये टाकून दिलं. ते शीर भस्म झाली, राख झाली, तरी पण ती शीर जिवंत झाली आणि धडाला येऊ लागली. तो शिष्य जिवंत झाला. तो शिष्य कोण आणि गुरु कोण? ऐका. गुरु और शिष्य का नाम बताओ सही. गुरु और शिष्य का नाम बताओ सही. शास्त्रों की बात है, शास्त्रों की बात है, अनुभव नहीं. ऐका काय म्हणतो. आजकाल मुले आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात. मग जन्म देऊन अर्थ काय? काय अर्थ आहे?
दादा तुम्हाला लहानाचं मोठं करतात, शिकवतात, दुनिया धावतात आणि त्या मायबापाला विसरून जातात आणि एवढं नोकरीला राहून तुम्ही वृद्ध आश्रमामध्ये पाठवता. अरे धिक्कार तुमच्या जीवनाला. नाही पण बांधव माझे एक नवीन प्राकृती काल परवा सुरुवात केली. प्राकृती दोन भावाचा कुटुंब प्रेमाने जाते दोघांच्या दोन बायका. लहान्या भावाला एका श्रीमंताची मुलगी मिळाली, श्रीमंताची. पण ती श्रीमंताची मुलगी कशी वागते तेव्हा त्याचा मोठा भाऊ दारू प्यायला लागतो आणि दारूचा परिणाम काय होतो याच्यावर आधारित माझी सुंदर प्राप्ती करतात. माझ्या माता श्रीमान